नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा आपण 20 तारखेला औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिकेची संदर्भामध्ये सुनावणी झाली होती आणि त्याचा जो काय पहा एक अंतरिम आदेश होता तर तो या ठिकाणी डिस्कस केला होता, ज्याच्यामध्ये प्रमोशनसाठी ज्या शिक्षकांची पण नावं हे कन्सिडर केलेली नव्हती, म्हणजे टीईटी पास नसल्यामुळे तर त्यांची नावं ही प्रमोशनच्या यादीमध्ये कन्सिडर करावीत. तर अशा प्रकारचा तो अंतरिम आदेश होता आणि त्याबद्दलची आपण व्हिडिओमधून माहिती सुद्धा पाहिली होती. परंतु आता जो 20 तारखेचा आदेश आहे, हा 20 तारखेचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने आज मागे घेतलेला आहे. नेमकं का मागे घेतलेला आहे, याच्या पाठीमागचं नेमकं रिझन काय आहे आणि आता जर टीईटी तुम्ही उत्तीर्ण नसाल तर प्रमोशनच्या यादीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी समाविष्ट केलं जाईल का, याबद्दलची एक थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया. कारण जर 20 तारखेला या ठिकाणी तुम्हाला त्या ऑर्डर बद्दलची माहिती मिळालेली आहे, तर माझं हे एक कर्तव्य आहे की ठिकाणी तुमच्यापर्यंत जर समजा ऑर्डर कॅन्सल केलेली असेल तर ते ऑर्डर कॅन्सल केली आहे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणं या ठिकाणी माझं काम आहे. तर त्याच्यासाठीच हा या ठिकाणी मी व्हिडिओ बनवतोय. तर बघा, या ठिकाणी ही 20 तारखेची ऑर्डर होती. याबद्दलचं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं की ज्या शिक्षकांची म्हणजे टीईटी उत्तीर्ण आहेत परंतु त्यांची नावं ही प्रमोशनच्या यादीमध्ये नव्हती, तर त्यांची नाव ही प्रमोशनच्या यादीमध्ये या ठिकाणी म्हणजे कन्सिडर करावेत अशा प्रकारचा तो आदेश दिला होता. परंतु हा जो आदेश आहे, हा आदेश आज औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद बेंचने मागे घेतलेला आहे. आता याच्या पाठीमागचं रिझन काय होतं, तर आपण त्या दिवशी पण म्हटलेलं होतं की नागपूर खंडपीठामध्ये 23 तारखेला म्हणजे आज या ठिकाणी हा आदेश निघालेला आहे आणि या आदेशान्वये तो 20 तारखेचा आदेश रद्द झालेला आहे. आता याच्या पाठीमागचं नेमकं रिझन काय, पाठीमागं आदेश का घेतला, कारण याच्यामध्ये बघा थोडीशी गफलत झाली होती. गफलत म्हणजे काय झाली होती, तर ते बघा की जो नागपूर खंडपीठामधला जो आदेश होता, हा आदेश कोर्टाने सुद्धा त्याचं व्हेरीफाय केलं नव्हतं किंवा ठिकाणी जे दोन्ही पार्टी होते त्यांनी सुद्धा व्हेरीफाय केलेलं नव्हतं. कारण नागपूर खंडपीठाने जो आदेश दिला होता त्याच्या पाठीमागचं रिझन हे वेगळं होतं. त्याच्या पाठीमागचं रिझन या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की नागपूर खंडपीठामध्ये जो आदेश दिला होता तो आदेश याच्या अनुसार दिला होता की त्या ठिकाणी जे शिक्षक लोक होते, म्हणजे जे शिक्षक नागपूर खंडपीठामध्ये म्हणजे याचिका दाखल केली होती तर ते टीईटी उत्तीर्ण होते आणि टीईटी उत्तीर्ण असून सुद्धा त्यांना प्रमोशनच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं नव्हतं आणि याच्यामुळेच ते शिक्षक खंडपीठामध्ये गेलेले होते आणि त्याच्यामुळे नागपूर खंडपीठाने या टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची नावं ही प्रमोशनच्या यादीमध्ये समाविष्ट करावीत. तर अशा प्रकारचा तो निकाल दिला होता, म्हणजे अंतरिम आदेश दिलेला होता आणि त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठामध्ये तर त्याच्यावरती चर्चा झाली, परंतु जास्त व्हेरिफिकेशन झालं नाही आणि त्याच्यावरती आधारित डायरेक्टली जो काही आदेश आहे की टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सुद्धा ठिकाणी प्रमोशनच्या यादीमध्ये समाविष्ट करावेत. परंतु म्हणजे आज याबद्दलची सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर नेमकी गफलत काय झाली हे या ठिकाणी कोर्टाच्या निदर्शनास आणलं गेलं की या ठिकाणी नागपूर खंडपीठामध्ये जे टीईटी उत्तीर्ण आहेत तर त्यांचा या ठिकाणी मॅटर आहे, परंतु औरंगाबाद खंडपीठामध्ये जे टीईटी उत्तीर्ण आहे तर त्यांचा मॅटर आहे. त्याच्यामुळे दोघांमध्ये या ठिकाणी म्हणजे मिसलिडिंग आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कोर्ट असंही म्हटलं किंवा ठिकाणी जे सरकारी वकील आहेत ते असं सुद्धा म्हटले की जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्यावरती दंड वगैरे ठेवावा. परंतु या ठिकाणी त्याच्यानंतर जे वकील होते त्यांनी कोर्टाची माफी मागितली आणि कोर्टाने शेवटी या ठिकाणी सांगितलं की जे काही म्हणजे माफी मागितल्यामुळे कुठल्याही प्रकारचा दंड वगैरे नाही. तसेच या ठिकाणी जे याचिकेकर्ते आहेत ज्यांना जो 20 तारखेचा निर्णय दिला होता तो 20 तारखेचा निर्णय रद्द केला जाईल. रद्द या ठिकाणी म्हणजे आम्ही माघारी घेतोय, तो आदेश या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. फक्त आता जे शिक्षक जे याचिका म्हणजे टीईटी उत्तीर्ण नाहीत परंतु या ठिकाणी आम्हाला प्रमोशनच्या यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावे किंवा प्रमोशनच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला समाविष्ट होऊ द्यावं, याच्यासाठी जे कोर्टात गेले आहेत तर ते म्हणजे पुढे कोर्टामध्ये जाऊ शकतात, त्यांच्यासाठी बेंच या ठिकाणी ओपन असेल असा सुद्धा या ठिकाणी निर्णय दिला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो द पिटिशनर्स आर ॲट लिबर्टी टू अप्रोच द अप्रोप्राइट बेंच पार्टी टू ऍक्ट अपॉन ऑथेंटिकेटेड कॉपी ऑफ दिस ऑर्डर. म्हणजे या ठिकाणी जी ऑर्डर आहे, आता जी ऑर्डर आहे 23 तारखेची तीच या ठिकाणी कन्सिडर करावी आणि जे याचिकेकर्ते आहेत त्यांना परत एकदा कुठल्याही न्यायालयामध्ये ते जाऊ शकतात. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी दंड वगैरे आहे तो दिलेला नाही, कारण ठिकाणी चुकून गोष्टी झालेल्या होत्या. तर असं या ठिकाणी सगळं सर्वस्व या ठिकाणी दिसून येतंय आणि त्याच्यामुळे या ठिकाणी 20 तारखेला जो काय आदेश होता की टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सुद्धा प्रमोशनसाठी या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावं, प्रमोशनच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी समाविष्ट
करावं, यादीमध्ये पण नाव समाविष्ट करावं, तर तो आदेश शेवटी या ठिकाणी रद्द झालेला आहे. तर याबद्दलचीच या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती या ठिकाणी द्यायची होती. तर ती माहिती पण तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली असेल. तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि जो काही 20 तारखेचा जो काही व्हिडिओ आहे तो आता शेवटी ऑर्डर जर पण रद्द झाली असेल तर नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी आपल्या युट्यूबवरून तो म्हणजे आपण म्हणूया की तो मागे घेतला जाईल, कारण आता त्याचं काहीही काम नाही. परंतु या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जो पाठीमागचा व्हिडिओ राहिला तर तसंच या ठिकाणी मिसकन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे या ठिकाणी तो व्हिडिओ आपला काय म्हणजे पाठीमागे घेतला जाईल. आणि यातून या ठिकाणी फक्त समजून घ्या की अजून तरी कुठल्याही प्रकारे टीईटी जे उत्तीर्ण शिक्षक नाही तर त्यांचा प्रमोशनसाठी पण विचार केलेला नाही. कारण 20 तारखेच्या ऑर्डरमध्ये होतं, परंतु आता तसं नाही. त्याच्यामुळे सध्या तरी जे शिक्षक उत्तीर्ण आहेत, टीईटी उत्तीर्ण आहे, तर त्यांचाच यादीमध्ये पण समावेश असेल. तर आजपर्यंत कारण याच्यामध्ये पण स्पष्टपणे कोर्टाने म्हटलेलं आहे की ते लोक कुठल्याही कोर्टामध्ये पण जाऊ शकतात. नंतर भविष्यामध्ये जर त्या संदर्भात काही वेगळं म्हणजे आदेश वगैरे पारित झाले तर त्याबद्दलची माहिती सुद्धा पण नक्कीच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तोपर्यंत या ठिकाणी धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.